मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे परफेक्ट कमी वेळामध्ये सुंदर अशी फुगाबाही डिझाईन बघणार आहोत। कटिंग व शिलाई एकदम अशा सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। इथे बघू शकता हा आपला ब्लाऊज पीस मधला शिल्लक राहिलेला कपडा आहे। बाही डिझाईन बनवण्यासाठी अस्तर आहे आणि दोन्ही सुद्धा बाह्या आपल्याला इथे सोबत कट करून घ्यायच्या आहेत। दंडघेरच्या बाजूला जोडण्यासाठी इथे मी पट्टी सुद्धा ब्लाऊज पीस मधूनच कट करून घेतली। दोन्ही बाजूंच्यासाठी 2 आणि कट करताना काय करायचं आहे तुम्हाला इथे अर्धा इंच जास्तीची कट करून घ्यावी लागते। ते जोडण्यासाठी लागणार आहे। इथे मी दोन्ही बाजूंच्यासाठी 2 पट्ट्या कट करून घेतल्या। आता सर्वात आधी अस्तरची घडी करून घेते आणि परत एकदा अशी घडी करून घेते। आपल्या इथे बरोबर अशी 4 पदर झाले पाहिजेत। ही बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे। आज तर इथे मी पूर्ण एकसारखं प्लेन करून घेते, म्हणजे काय होतं मापे टाकायला सोपं जातं त्यासाठी। आता इथे मी ब्लाऊज अर्धा तयार करून घेतलेला आहे। आपली इथे फक्त बाही जोडायची राहिलेली आहे, म्हणजे कटिंग व शिलाई आपण इथे बघणार आहोत। आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने जर बाही कट करायची असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघून घ्या सर्वात आधी, कारण की बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायला ना कमी जास्त होतं, म्हणूनसाठी असं बघून घ्यायचं आहे। दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या आहेत का असं बघत जा नेहमी। आता इथे काय करायचं, शोल्डर पासून ते अर्धगोल आकारामध्ये नेहमीप्रमाणे मुंडा मोजून घ्या। आता मोजताना कसं मोजून घ्यायचं सोपं समजून सांगते। आता इथे बघू शकता आपलं शोल्डर जोडून तयार आहे। आता असा इथे टेप पकडा, असा टेप पकडायचा आणि बरोबर अर्धगोल आकार इथे मोजून घ्यायचा आहे, कारण की इथे आपले शोल्डर सुद्धा जोडून झालेला आहे म्हणून समजून सांगते। असा टेप पकडा आणि फक्त अर्धगोल आकार इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते। आता जेवढं भरलं माझं तेवढंच बघून घ्यायचं आपलं किती भरलेलं आहे। आता इथे माझं 10.5 इंच भरलं। ही परफेक्ट आपली घडी असते, लक्षात ठेवायचं। तुमचं साईज अनुसार इथे 9 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं 9.5 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं 10 इंच सुद्धा भरू शकतं। फक्त तुम्ही असं पकडायचं, ह्या पद्धतीने तुम्ही ते परफेक्ट कटिंग करून घेऊ शकता। शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर सुद्धा बाही कट करता येते, ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे। बंद बाजू आहे। आता बाही तयार उंची अधिक 1 इंच वाढवून घेते, मार्किंग करून घेते इथे मी तयार उंची अधिक 1 इंच। आता उंची मार्किंग करून घेते, ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून झालं। आता 16 इंच एवढा लांबीचा कपडा घेतलेला आहे। इथे आपली घडी सुद्धा परफेक्ट बसली पाहिजे, त्यासाठी इथून इथपर्यंत ही ओपन बाजू ही आपली बंद बाजू आहे। लाईन ओढून घेते, ही बंद बाजू आहे। आता बंद बाजूने 4 इंच कपडा जास्त घ्यायचा आहे, चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे। मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। आता इथे जेवढी आपली घडी भरली असेल ना तेवढं आपल्याला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपण एवढा कपडा जास्त घेतला, आता ह्या बाजूला घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं भरलं असेल ना तेवढं घडीचं मार्किंग करून घ्या। इथे मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते, मुंढा मोजून जेवढी आपली घडी भरली ना तेवढी इथे मी मार्किंग करून घेतलं आणि लाईन ओढून घेतली। आता इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घेते, नेहमीप्रमाणे 2 इंच मार्किंग करून झालं, थोडंसं मार्किंग करते। आता इथे काय करायचं, 1 इंच मार्किंग करून घ्या, 1 इंच। आता इथे आपला आकार देऊन घ्यायचा आहे। थोडासा उंच आकार द्यायचा आहे, जो आपण बाहीला आकार देतो ना तोच आकार इथे आपल्याला द्यायचा आहे। आता थोडासा खोलगट आकार देऊन घेते। खोलगट आकार आपल्या इथे समोरच्या बाजूला असतो, ते लक्षात ठेवा। दंडघेर आपण मार्किंग नंतर करणार आहोत, ज्यावेळेस आपल्याला बाही जोडायची आहे त्यावेळेस। आता इथे खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवायचं आहे। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे।
मध्यावरती मार्किंग करून घेते आणि इथे सुद्धा थोडेसे कट देऊन घ्या. म्हणजे आपण किती कपडा जास्त घेतला त्याच्यावरती सुद्धा कट देऊन घेते. एवढा कपडा आपण इथे जास्त घेतलेला आहे. आता ओपन करून घेते. 2 बाजू बाजूला घ्यायच्या आहेत. ही उंच बाजू झाली आणि ही राहिली आपली खोलगट बाजू. आता खोलगट बाजू कट करून घ्यायची आहे. कट करून घेते. इथपर्यंतच कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं परफेक्ट बाहीचं कटिंग करून झालेलं आहे. इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. सोपी पद्धत आहे एकदम. आता फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती मार्किंग करून घ्या. 6 इंच ते आपल्याला प्लेनमध्ये ठेवावं लागतं. 6 इंच मार्किंग करून घेते. फिटिंगच्या बाजूने 6 इंच. थोडेसे कट देऊन घ्यायचे आहेत. एकसारखं पकडते आणि कट देऊन घेते. ह्या सुद्धा बाजूला कट देऊन घेते. इथे चारी सुद्धा बाजूने आपले कट झाले पाहिजेत. मार्किंग करून ठेवा. म्हणजे एवढाच भाग आपल्याला प्लेन ठेवायचा आहे म्हणूनसाठी तिथे ना थोडेसे असे कट देऊन घ्यायचे आहेत. आता ब्लाऊज पीस आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू सोबतच कट करून घ्यायच्या आहेत. खोलगट बाजूला मार्किंग करून ठेवायचं आहे. इथे ना फक्त खोलगट बाजूलाच मार्किंग करून ठेवा म्हणजे बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता इथे एकावरती एक असं ठेवून घेते. ही बंद बाजू आहे असं ठेवून घेते आणि ही सुद्धा एक बाजू बंद झाली पाहिजे असं ठेवून घेते. एकावरती एक असं ठेवून घेतलं मी. बंद बाजू लक्षात ठेवा. बंद बाजूला ठेवून घेतली. एकसारखं ठेवून घेतलं. आता हे मी इथे कट करून घेते एका लाईनीमध्ये. आता इथे वरच्या सुद्धा बाजूला एका लाईनीमध्ये कट करून घेते. कट करून झालेला आहे. आता पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे. कटिंग केलेलं दोन्ही सुद्धा बाजू. ब्लाऊज पीस सुद्धा असं ठेवून घेते. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. आता ह्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. खोलगट बाजू लक्षात ठेवत जा. इथे सुद्धा आपण मार्किंग केलेलंच आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. जरी एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्या सुद्धा बाजूचं आपले ते मार्किंग राहतं. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली आणि ही बाजू अशी ठेवून घ्या. आता ठेवताना काय करत जा, खोलगट बाजूच्या समोरच्या बाजूला ठेवून घेत जा. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं जोडताना चुकतं. दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी असं ठेवून बघायचं आहे बरोबर आपलं आहे का. आता इथे मी अस्तर जोडून घेते. सर्वात आधी दंडगेरची बाजू जोडून घेतली. आता वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. आता ही सुद्धा बाजू इथे मी जोडून घेते. कपडा प्लेन करत जोडून घ्यायचा आहे. जोडून झाली एक बाजू आपली इथे. आता जेवढा आपला शिल्लक कपडा आहे का तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. इथे मी जेवढा माझा अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. दंडगीरची बाजू जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. पूर्ण अस्तर जोडून झालेला आहे आणि दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. आता थोडे कट देऊन इथे फिटिंगच्या बाजूने थोडंसं आपण सोडून दिलं होतं ना. मार्किंग आहे आपलं अस्तरच्या कापडावरती सुद्धा, पण ब्लाऊज पिसाच्या कापडावरती सुद्धा मार्किंग होईल असं कट देऊन घ्या थोडे म्हणजे तेवढा कपडा आपल्याला इथे प्लेनमध्ये सोडून द्यायचा आहे म्हणूनसाठी. आता इथे अशा चुन्या टाकून घ्या आणि चुन्या टाकताना एकसारख्या टाकायच्या आहेत. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला झाली पाहिजेत. नाजूक टाकल्या तरी सुद्धा चालतील. जेवढ्या चुन्या भरपूर होतील ना तेवढी आपली इथे बाही डिझाईन सुद्धा सुंदर दिसणार आहे. आणि जिथपर्यंत कट दिलेला आहे ना तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथपर्यंत आपला कट आहे तिथपर्यंतच.
कारण की फिटिंगची बाजू आपल्याला थोडीशी प्लेनमध्ये सोडून द्यायची आहे त्याच्यासाठी. बघू शकता एक बाजू आपली इथे झालेली आहे. एक बाजू झालेली आहे. आता इथे काय करायचं, ब्लाऊज घेतलेला आहे मी. सर्वात आधी असं ठेवून घ्या, मध्यावरती मध्य असं पकडायचं आहे. एकसारखं आहे का असं बघून घ्या. थोडंसं मार्किंग करून घेते. मध्यावरती मार्किंग करून घेतलं आणि बरोबर शोल्डरवरती असं ठेवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायला पुरत नाही, असं ठेवून सुद्धा बघू शकतो आपण. इथे बरोबर इथे शोल्डरवरती असं ठेवून घ्या. मार्किंग केलेलं मध्याचं असं ठेवून घ्यायचं आहे आणि असं ह्या बाजूला सुद्धा बघून घ्यायचं आपलं जोडायला पुरतंय का. बऱ्याच वेळा काय होतं, चुन्या टाकतो आपण, मग कपडा कमी पडतो. आता ह्या सुद्धा बाजूला असं बघून घ्यायचं आहे. जर तुमचा कपडा कमी पडला तर ह्याच्यामधली तुम्ही एक चुनी काढू शकता, पण आत्ताच बघून घ्यायचं आपला कपडा व्यवस्थित आहे का, जोडायला आपल्याला बाही पुरते का. असं ठेवून सुद्धा आपण बघू शकतो. कमी पडलं तर एक एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता, दोन्हीसुद्धा बाजूंची. पण असं ठेवून बघायचं आहे इथे तुम्हाला, तेव्हा आपल्या दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. आता इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. एक बाजू झाली. आता ही बाजू कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. इथून सुरुवात करायची आहे. आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याच बाजूला झाली पाहिजेत. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं आणि एकसारख्या टाकायच्या आहे दोन्हीसुद्धा बाजूंच्या. त्यासाठी मी तुम्हाला सावकाश दाखवलेलं आहे, म्हणजे समजायला आणखीन सोपं पडेल त्यासाठी. इथपर्यंत चुना टाकून घ्यायच्या आहेत. जिथपर्यंत आपण फिटिंगच्या बाजूला कट मार्किंग केलं तिथपर्यंतच. इथे माझ्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून झाल्या बघू शकता. आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे तुमचीसुद्धा बाही डिझाईन सुंदर होणार आहे त्यासाठी. आता ही पट्टी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे. मध्यावरती मार्किंग करून घ्या जोडताना. बऱ्याच वेळा अशी डिझाईनसुद्धा येते किंवा असे खडे असतात. मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. मध्यावरती ठेवून घ्यावा लागतो. बाहीचंसुद्धा मध्य करून घेऊ शकता आणि असं जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना आणि पूर्ण जोडून घेते. जोडून झालेलं आहे. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. कपडा सापडलेला आहे का ते सुद्धा बघत जा. आता इथे मी दाबटीप टाकून घेते. दाबटीप बरोबर आपली इथे पट्टीवरती आली पाहिजे असं पकडायचं आहे आणि इथे दाबटीप टाकून घेते. दाबटीप आपली बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे. इथे मी दंडघेरच्या बाजूला पूर्ण दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झाली. आता इथे जेवढा जास्त माझा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून टाकते. इथे बघू शकता आपली एक बाजू तयार झाली आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी अशीच बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे आणि दुसरीसुद्धा बाजू आपल्याला बनवून तयार करून घ्यायची आहे. हीच पद्धत वापरून एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की बनवून बघायची आहे. इथे बघू शकता मी त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बाजू तयार करून घेतली. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला ह्या ब्लाऊजला सुद्धा जोडून घ्यायच्या आहेत. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं ठेवून सुद्धा बघू शकतो आपण आकारसुद्धा दिलेला आहे. आता खोलगट बाजू आपल्याला समोरच्या बाजूला करून घ्यायची आहे. मध्यावरती आला पाहिजे आणि जोडताना काय करतं, शोल्डर पाठीच्या बाजूला करून घेत जा, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता बाही जोडून घेते मध्यापासून पूर्ण. बघू शकता बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरलेली आहे आपली. कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता ही सुद्धा बाजू जोडून घेते आणि शक्यतो काय करत जा, बाही अशी मध्यापासूनच जोडायला सुरुवात करत जा. बाही खेचून पकडायची नाही आहे कधीच, नाहीतर असं गुड्या पडल्यासारखं होतं. आता इथे दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडते आणि जोडून घेते. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे.
म्हणजे काय होईल, पूर्ण पॅक होऊन जाईल. आणि बाही जोडताना काय करत जा, अर्धा इंच पकडतच जा. आणि दुसरीसुद्धा बाजू आपल्याला अशीच जोडून तयार करून घ्यायची आहे. बाही जोडून झालेली आहे एक बाजू. कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बाहीची परफेक्ट घडी तुम्ही काढून घ्यायची आहे. आता फिटिंग करून घ्यायची आहे. एकसारखं पकडायचं आहे इथे सुद्धा, आणि थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण जोडून घेते. पकडताना फक्त एकसारखं पकडायचं आहे आणि पूर्ण जोडून घेते. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे. जेवढा आपला दंडघेर असेल ना तेवढा इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. एकसारखं पकडायचं आहे, म्हणजे काय होतं, दंडघेरमध्ये सुद्धा कमी जास्त होत नाही. जेवढं आलेलं असेल ना दंडघेरचं माप आपलं तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना एकसारखं पकडून मार्किंग करून घेते. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंना दंडघेर मार्किंग करून घेतलं. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. जी तुमची फिटिंग करण्याची पद्धत असेल ना ती वापरली तरीसुद्धा चालेल. आता मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. असा मुंडा पकडायचा एका लाईनीमध्ये आणि शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची आहे. असं पकडा एका लाईनीमध्ये आणि तेच मार्किंग आपल्याला ह्याच्यावरती सुद्धा करून घ्यायचं आहे. सेमच जेवढं येईल तेवढं इथपर्यंत मोजून असं मोजून घ्यायचं आहे. जेवढं येईल ना तेवढंच आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. फक्त पकडताना ही पद्धत वापरायची आहे. इथपर्यंत आलेलं आहे. आता जेवढं आपलं हे मार्किंग आलेलं आहे ना तेवढंच आपल्याला इथे असं पकडायचं आहे आणि तेवढंच माप आपल्याला ब्लाऊजवरती करून घ्यायचं आहे. आणि दोन्हीसुद्धा माप एकसारखंच झालं पाहिजे असं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेते. सेमच आपलं मार्किंग झालं पाहिजे. आता ह्यासुद्धा बाजूला असं पकडायचं आहे. जसं आपण मापाचा ब्लाऊज पकडला तसाच हा सुद्धा ब्लाऊज आपल्याला इथे पकडायचा आहे आणि सेमच मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजूंना इथे मी सेमच मार्किंग करून घेतलं. मुंड्यामध्ये ना परफेक्ट ब्लाऊज बसतात त्यासाठी. आता इथे पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे. असं पकडा एकसारखं कमरघेर पूर्ण दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत. म्हणजे ना काय होतं, कमरघेर फिटिंग ना परफेक्ट होऊन जाते. इथपर्यंत आलेलं आहे. एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जिथपर्यंत आलं त्याच्याबरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. आता ते अंतर आपलं किती आलं तेवढं अंतर मोजून घ्यायचं आहे. इथपर्यंत मार्किंगपासून ते इथपर्यंत अंतर किती आहे तेवढं अंतर आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात. म्हणजे 2दा निम्म करायचं किंवा तुम्ही डायरेक्ट 4था भाग काढला तरीसुद्धा चालेल. पण टेपचा वापर करूनसुद्धा तुम्ही ते परफेक्ट मापे घेऊ शकता. एवढं आलं माझं. आता इथं काय करायचं, आपल्याला पहिली शिलाईची टिप सोडून द्यायची, कारण की ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला म्हणूनसाठी ते सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला जेवढं आलेलं असेल ना तेवढं माप मार्किंग करून घ्यायचं आहे. आपलं एवढं आलं तेवढंच मार्किंग करून घ्या. जेवढं तुमचं पण आलेलं असेल ना तेवढं तुम्ही ते असं मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला लाईनला लाईन अशी जोडून घ्यायची आहे. दोन्हीसुद्धा बाजूने आपलं सेमच मार्किंग झालं पाहिजे. आता जे आपण इथे परफेक्ट फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे ना ते असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे पट्टीचा वापर करून, किंवा तुम्ही इथे टेपचा सुद्धा वापर करू शकता. एक बाजू झाली. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने जेवढं तुमचं आलेलं असेल ना त्याला असं एकाला एक असं जोडून घ्या. बऱ्याच वेळा दंडघेरसुद्धा छोटा असतो, फिटिंग थोडीशी क्रॉसमध्ये सुद्धा होऊ शकते. जोडून झालेला आहे दोन्हीसुद्धा बाजू. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी दंडघेर पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि आपण जे मार्किंग केलं त्याच्यावरती आपली पहिली शिलाई असणार आहे. ते आपलं परफेक्ट फिटिंगचं मार्किंग असतं. कमरघेर पूर्ण बंद करायचं आहे आणि दुसरी शिलाई देताना थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या तुम्हाला इथे 3-4 दिले तरीसुद्धा चालतील.
आणि फिटिंगची ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे आणि ब्लाऊजसुद्धा मापामध्ये परफेक्ट बसतात. जर जास्तीचा कपडा असेल तर असा कट करून टाकायचा आहे. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूला जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती परफेक्ट तुम्हाला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. आता थोडंसं इथे मी शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी. इथे बघू शकता कमी वेळामध्ये सुंदर अशी आपली ते फुगाबाई डिझाईन बनवून झालेले आहे. आज मी तुम्हाला कटिंग व शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि तुमच्यासुद्धा ब्लाऊजसाठी ही डिझाईन नक्की बनवून बघा. कमी वेळामध्ये तयार होणारी. बघू शकता आपल्या चुन्यासुद्धा इथे एकसारख्या झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरायची आहे. बघू शकता आपल्या इथे दोन्हीसुद्धा बाजू. तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की बनवून बघायची आहे. कमी वेळामध्ये सुंदर अशी डिझाईन आपली इथं तयार झालेली आहे आणि कटिंगची ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. एकदम अशा सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.